हिंदू नववर्षाच्या निमित्तानं हिंदू नववर्ष समितीच्या वतीनं सोलापूर शहरात 2 ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली। हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे गुढीपाडव्याच्या निमित्तानं रविवारी शहरात 2 ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, उत्सव समिती अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, संस्थापक अध्यक्ष रंगनाथ बंग, कोषाध्यक्ष नितीन करवा, सचिव ज्ञानेश्वर मॅकल, अंबादास बिंगी, प्रकाश कलकोटे, बाळीवेस शोभायात्रा प्रमुख चिदानंद मुस्तारे, जुळे सोलापूर शोभायात्रा प्रमुख जयदेव सुरवसे, सांस्कृतिक प्रमुख ॲडव्होकेट शर्वरी रानडे, रवींद्र नाशिककर यांची प्रमुख उपस्थिती होती। पहिल्या शोभायात्रेस बाळीवेस येथील विजय चौकातून प्रारंभ झाला। या शोभायात्रेत विशेष सजीव देखावा, भारतमाता प्रतिमा, LED वर प्रयागराज महाकुंभ, श्री अयोध्या मंदिर, श्री मथुरा मंदिर, श्री काशी विश्वेश्वर मंदिर चित्रफित दाखवण्यात आली। छत्रपती श्री शिवाजी महाराज, बाल श्री संभाजी महाराज आणि मावळे अशा सजीव देखाव्यानं या शोभायात्रेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। देवतांची वेशभूषा परिधान केलेली मुलं सजवलेल्या बग्गीत बसलेली होती। महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी प्रदर्शन आणि काटवे यांचं भरतनाट्यम सादर करण्यात आलं। या भरतनाट्यमला उपस्थितांनी दाद दिली। स्वामी यांचं रुद्रपठण, मारवाडी महिला मंडळ, पद्मशाली महिला मंडळ, पंचमुखी हनुमान मंदिर, मूर्ती देखावा, आजोबा गणपती यांच्या 100 जणांच्या ढोल पथकानंही या शोभायात्रेत सहभागी होऊन आपली कला सादर केली। तसंच आकर्षक रांगोळीची सजावट करण्यात आली होती। दुसरी शोभायात्रा जुळे सोलापूर परिसरातून काढण्यात आली। ही शोभायात्रा किल्लेदार मंगल कार्यालयापासून सुरू होऊन KLE शाळेजवळ समारोप झाला। यंदाच्या शोभायात्रेत सोलापूरकरांसाठी श्री अयोध्या येथील रामलल्ला मूर्तीचंही दर्शन झालं। तसंच भारतमाता रथाचाही समावेश होता। बाळीवेस येथील शोभायात्रा विजय चौकातून सुरू होऊन टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, दत्त चौक, नवी पेठ, पारस इस्टेट मार्गे शिवस्मारक पटांगणात विसर्जित झाली। दरवर्षाप्रमाणे यंदाही हिंदू नववर्ष शोभायात्रेत हिंदू बंधू भगिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला।